ऑनलाईन विक्रीविरुद्ध औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी बंद असणार आहे। बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री विरोधात बंदची हाक दिली गेली आहे। बंदमध्ये राज्यामधील 1,25,000 औषध विक्रेते सहभागी होणार आहेत। अत्यावश्यक सेवा मात्र सुरूच राहणार आहेत। केंद्र सरकारने या बंदनंतरही आमच्याशी चर्चा केली नाही, तर आम्ही आमच्या दुकानांच्या चाव्या अन्न आणि औषध प्रशासनाकडे देऊ, असा इशारा ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने दिला आहे। या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचा प्रतिनिधी शिल्पा आपल्या सोबत आहेत। शिल्पा, हा नियोजित संप आहे, कसा असणार आहे हा संप? श्रद्धा, आपण जर पाहिलं तर बेकायदेशीर आणि नियमबाह्य ऑनलाईन औषध विक्री मोठ्या प्रमाणावर होते आणि त्याच वाढी विरोधात ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेने हा देशव्यापी संपाची हाक दिलेली आपल्याला पाहायला मिळते। आज देशव्यापी संप हा पुकारण्यात आलेला आहे। ऑनलाईन जी औषध विक्री केली जाते त्या कंपन्यांनी आणि झटपट जी होम डिलिव्हरी देखील केली जाते ते ॲप जे आहेत ते स्पष्ट कायदेशीर चौकट नसताना देखील औषधांची विक्री केल्याचा आरोप थेट करण्यात आलेला आहे राज्य केमिस्ट असोसिएशनने। त्यामुळे आज संपूर्ण देशभरामध्ये लाखोंच्या संख्येने औषध दुकानदार जे आहेत ते सहभागी होणार आहेत या संपामध्ये। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर श्रद्धा, कोरोना काळात आपत्कालीन परिस्थिती उद्भवली होती त्यावेळी लागू करण्यात आलेला GSR जो आहे तो असेल किंवा ह्या अधिसूचना ज्या त्यावेळी देण्यात आल्या होत्या त्याचा गैरफायदा घेतलेला आहे आणि त्याचमुळे ही जी ऑनलाईन कंपन्यांनी घेतल्याचं केमिस्ट असोसिएशनने सांगितलंय। त्यामुळे आजचा हा राज्यव्यापी जो संप आहे त्या संपातून आता नेमका याला आळा बसतोय का हे पाहणं महत्त्वाचं असेल। श्रद्धा, अगदी काय निर्णय होतो आणि या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स घेऊन राहू। धन्यवाद शिल्पा, दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।